सुधीर राजगड वय 76 आहे. सुधीर राजगड वय 76 आहे, मुद्दाम सांगतोय मी, पण अजून तरतरीत आहेत. असो, आज धनंजय थोरात यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सोहळा इथे आयोजित केलेला आहे. आणि या मंचावर आणि समोर धनंजय थोरात यांच्यासारखा एक आदर्श कार्यकर्ता, राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रात रस असलेला, त्याचं स्मरण ठेवून, इतक्या वर्षानं सुद्धा एका कार्यकर्त्याचं स्मरण ठेवणं, त्याच्या मित्रांनी, त्याच्या सहकाऱ्यांनी आणि यासाठी जमणं, ही अजूनही समाजामध्ये कृतज्ञता आहे. आणि अजूनही समाजामध्ये चांगली माणसं आहेत हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. उल्हासदादा पवार, रामदासजी फुटाणे, अशोक घेवरे, मोहनदादा जोशी, आमचे मित्र महाराष्ट्र टाइमचे संपादक पराग करंदीकर, त्यानंतर ज्यांना पुरस्कार मिळालेले असे नामदेवराव भोसले, मुश्ताक पटेल, संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी नायर, त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी, आणि माझ्यानंतर ज्यांचं महत्त्वाचं भाषण होणार आहे ते युवराज शहा. त्यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेकदा आम्ही पुण्याला येतो ते त्यांच्यासाठीच येतो. काल त्यांनी रात्री त्यांच्या संस्थेमध्ये लोकांना जेवायला बोलवलं होतं आणि आम्हाला, घेवरे साहेब होते ना, 50-60 लोकांसमोर त्यांनी 1.5 तास भाषण केलं. नाही, सर्व म्हणजे एकदम सर्वसमावेशक कार्यक्रम होता. डॉक्टर सतीश देसाई समोर दिसले मला मगाशी. आहेत, हां, ते सुद्धा होते. आहेत, नाही टिकलेत काँग्रेस पक्षात किंवा हां. आणि मग त्या युवराजनी फार चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्यांना. मग त्यांनी सुधीर राजगडांविषयी आम्ही चौकशी केली. म्हणजे गाडगिळांना का बोलवलं नाही, म्हणजे गाडगीळ सध्या फार बाहेर जात नाहीत. आणि मग त्यांनी सतीश देसाईंना जे मार्गदर्शन केलं त्याचं जर रेकॉर्डिंग केलं असतं, म्हणजे पुण्यभूषण पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे त्याच्याविषयी त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलं. असो, कार्यक्रम जरी आदर्श कार्यकर्त्यांचा सोहळ्याचा असला तरी सुद्धा इथे व्यासपीठावर बसलेले जे सगळे प्रमुख वक्ते आणि आहेत समोर, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि प्रत्येकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक विषयांवरती आपल्या भूमिका मांडल्या. CIDचे माजी प्रमुख, त्यांनी काही मला सूचना केल्या की मी चिमटे कसे काढावे. मी चिमटे काढतच नाही, मी हल्लेच करतो. हे लहानसहान कामं आम्हाला कधी जमलीच नाही, अजिबात नाही. मला हे चिमटे काढणं वगैरे, चिमटा काढा, थोडंसं काहीतरी असं कोपर मारा, तबली मारा, नाही जमत. या देशाला सध्या या चिमट्यांची गरजच नाही. या देशाला थेट हल्ल्याची गरज आहे. मला मगाशी आश्चर्य वाटत होतं की मगाशी जेव्हा नामदेव भोसले सांगत होते
त्यांच्या व्यथा, त्यांचं पुस्तक, ही वेदना जी आहे ही अनेकदा मग उपराकार असतील, उचल्याकार असतील, बरं का, त्यानंतर कोल्हाट्याचं पोर असेल, आपलं पुस्तक समाजातल्या या तळागाळातल्या लोकांनी जे आयुष्य जगलेलं आहे, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही इथे राहून, ते आपल्यासमोर जेव्हा आयुष्य येतं तेव्हा आपण सुद्धा अजूनही अस्वस्थ होतो. अण्णाभाऊ साठ्यांची जर पुस्तकं आपण जुनी पाहिलीत, पालावरची त्यांनी जी काय मांडणी केलेली आहे, मग फकीरा असेल, माकडीचा माळ असेल, माकडीचा माळ म्हणजे त्या वारण्याच्या खोऱ्यातलं, सांगली भागातलं पुढलं सगळं जे जीवन आहे, मातंगांचं, महारांचं, पारध्यांचं, हे वाचल्यावरती आपण या समाजाचे घटक आहोत याची लाज वाटते कधी कधी, की माणूस म्हणून आपण आजही माणसांना कसे नाकारत राहिलो, ही भावना अस्वस्थ करते. आणि आज आपण अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना जी प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न करतो, हे काम आपल्यासारख्या संस्थांनी वाढवलं पाहिजे. पारध्यांचं जगणं काय आहे हे अनेकदा आम्हालाही, आपण पोलीसच होतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिश ठरवायचे कोण गुन्हेगार, गुन्हेगारी जाती, गुन्हेगारी जमात, ब्रिटिश ठरवायची जाती. पण ती प्रथा गेली का? नाही. आता या देशाचे प्रधानमंत्री ठरवतात कोण गुन्हेगार. या देशाचा राज्यकर्ता ठरवतो कोण गुन्हेगार, कोणाच्या मागे ईडी लावायची, ते ठरवणार कोण चोर. आता हे पारधी समाजाचे लोक त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जीवन जगले, मला वाटतं, आठवत नाही, बहुतेक उचल्याकार किंवा हे, त्यांनी एक मोर्चा काढला होता मंत्रालयावर, लक्ष्मण गायकवाड किंवा लक्ष्मण माने, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या जाती आहेत गुन्हेगार जाती, अजूनही पोलीस आम्हाला कुठे गुन्हा घडला की आमच्या पालावरती येऊन आमच्या लोकांना उचलून घेऊन जातात गुन्हेगार म्हणून, आणि गुन्हा उचल्या आणि त्यांना गुन्हा कबूल करायला लावतात नसला तरी. एकतर तुम्ही गुन्हेगारी त्या याच्यातून आमची नावं काढा, नाहीतर आम्हाला चोरीचं लायसन द्या. आणि या मागणीला आम्ही पाठिंबा दिला होता. नाहीतर आम्हाला चोरीचं लायसन द्या रिस्त सरकारकडून, की आम्ही चोर आहोत, आम्हाला चोरीचं लायसन द्या, नाहीतर आमची नावं काढा. पण या सगळ्या समाजाच्या प्रमुख लोकांनी सातत्यानं आंदोलनं करून, संघर्ष करून, आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा, मग यशवंतराव असतील, अगदी माननीय शरद पवार साहेबांपर्यंत, यांनी सातत्यानं या समाजाला राजकीय प्रवाहात सामील करून घेऊन त्यांचं नेतृत्व उभं केलं, आणि त्या माध्यमातून या समाजाला माणूस म्हणून जगण्याची एक फार मोठी संधी आणि जागा उपलब्ध करून दिली. तरीही ते काम संपलेलं नाही. भोसले, तुमच्यासारख्या लोकांनी अजूनही हे काम करत राहिलं पाहिजे. मुश्ताक पटेल जे आहेत, त्यांच्याविषयी मला जोशींनी माहिती दिली की हिंदू मुस्लिम ऐक्यासंदर्भात ते काम करतात, सामाजिक काम करतात. असं काम करणं हा आता राजकीय अपराध आहे. तुमच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तुम्हाला केव्हा तरी तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही समाजामध्ये ऐक्य घडवताय. लक्षात घ्या, मी या देशाच्या परिस्थितीविषयी बोलतोय. या देशामध्ये समाज एक राहता कामा नाही, जाती जातीमध्ये विभाजन होतं कामा नाही, सर्व धर्म समभाव आणि निधर्मी राज्यव्यवस्थेच्या गोष्टी करता कामा नाही. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आज आपण सगळे कसा तरी श्वास घेत आहोत.
म्हणून मुश्ताक भाईंना सुद्धा फार जपून काम करावं लागेल. अशा प्रकारच्या कामाची सुरुवात हमीद दलवाईने या राज्यामध्ये केली होती. हमीद दलवाईने. त्यानंतर अनेक लोक सत्यशोधक मुस्लिम समाजामधले किंवा अन्य समाजामध्ये निर्माण झाले. या महाराष्ट्राला एक फार मोठी महान अशी परंपरा आहे. तिसरे आपले पुरस्कार्थी आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी अनेक वर्ष आपले मन आणि कान रिझवलेले आहेत. त्यांची गाणी, त्यांचे कार्यक्रम याचा स्वाद आपण घेत असतो. आणि धनंजय थोरात यांच्या नावाने त्यांना आपण पुरस्कार देतो. हा धनंजय थोरात हा काही साधा कार्यकर्ता नव्हता. ज्या काळामध्ये कार्यकर्त्याला सन्मान होता आणि कार्यकर्त्याचं नेता ऐकत होता, त्या काळामध्ये कार्यकर्त्याचं ऐकलं जायचं नेता, त्या काळातला धनंजय थोरात हा कार्यकर्ता होता. आणि त्याचे अनेक किस्से मी युवराजकडून ऐकले किंवा आपण सगळ्यांकडून मी सातत्याने ऐकतो. काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांनी काम केलं. कोणत्याही आमिषाला ते मुख्यमंत्री बळी पडले नाहीत कधीच. ते एकदाच नगरसेवक झाले तरीही काँग्रेस पक्षात टिकले. आज काँग्रेस पक्ष लोकांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल करून सुद्धा लोक पळून जातात, पळून गेले. राहायलाच तयार नाहीत लोक. कालपर्यंत माझ्याबरोबर फिरतो कार्यकर्ता, ते पश्चिम बंगालमध्ये बघा काय चाललंय. महाराष्ट्र त्यातून त्या आगीतून फोरपळतोच आहे. म्हणजे कार्यकर्ता ही जमातच पूर्ण नष्ट करायची. आणि कार्यकर्त्याला बाजारातल्या मालाचा भाव द्यायचा. म्हणजे बाकी कुठे हमी भाव नाही, पण आमदार, खासदार, कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला हमी भाव निश्चित आहे. बाकी कुठे तुम्ही शेतमालाला हमी भाव मागा, कापसाला मागा, उसाला मागा, कोणी देणार नाही. पण आपल्याकडे सध्याच्या राजकारणामध्ये हमी भाव पक्का आहे. निवडून आलेल्या लोकांना हमी भाव ठरलाय, आकडा आहे. तुम्हाला या हमी भावानं आम्ही तुम्हाला विकत घेऊ, तुम्ही या. नाही आलात तुम्ही आमच्याबरोबर तर गेला. संजय राऊत गेला तुरुंगात, आम्ही गेलो तुरुंगात. आमची किंमतच नाही कोणी करू शकत हो. धनंजय थोरातचं हेच महत्व आहे. निष्ठा, विचारांशी बांधिलकी जी आज राहिलेली नाही. विचारांची बांधिलकी असायलाच पाहिजे, नाहीतर त्या जगण्याला काय अर्थ आहे. कोणाचा नेता यशवंतराव चव्हाण असेल, कोणाचे शरद पवार असेल, कोणाचे अटल बिहारी वाजपेयी असतील, कोणाचे बाळासाहेब ठाकरे असतील, कोणी असेल, पण ज्या विचारात तुम्ही वाढलात, राहिलात वर्षानुवर्ष, आणि ज्या विचारांमुळे तुम्ही मोठे झालात, तो विचार असा एका क्षणामध्ये कसा काय तुम्ही सोडून वाहत जाऊ शकता, हा या देशाच्या बाबतीत जगाला पडलेला प्रश्न आहे. हा जागतिक प्रश्न आहे. फक्त इराण-इराक युद्ध हा जागतिक प्रश्न नाही आहे. इराण आणि इस्रायल युद्ध, भारतातली सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती हा जागतिक प्रश्न आहे. पण त्या जागतिक प्रश्नावर भारतीय जनता अजून विचारच करायला तयार नाही. आज ज्या पद्धतीचं आम्ही जीवन जगतो आहोत, ज्या वातावरणात राहत आहोत, जे राजकीय प्रश्न आमच्या समोर उभे आहेत, ते प्रश्न फार गंभीर आहेत. खरं म्हणजे आम्ही त्या प्रश्नांशी अनेक वर्ष लढत आलेलो आहोत. चोरी केली म्हणून पारध्यांना पकडून नेतात. परवा 15 लाख कोटीची चोरी झाली या देशामध्ये. एक राजेश मेहता नावाचा, बरोबर ना, 15 लाख कोटी रुपये. तो काय पारधी आहे का?
हा, तो काय पारधी आहे? कोण आहे? मातंग आहे? अच्छा, नवीन माहिती दिलीत मला. या देशामध्ये रोज 100 बँक फ्रॉड होत आहेत, किमान 1000 कोटी रुपयाचे रोज. ते का पारधी आहेत का? ते काय राज्यातल्या गुन्हेगार जमाती आहेत? त्यांना कधी हात लागलाय का? या देशामध्ये आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये बँकांचे पैसे बुडवणाऱ्या उद्योगपतींचे 1.25 लाख कोटी माफ केलेले आहेत. बुडवलेले पैसे ते काय पारध्याने मिळाले का? कोणाला मिळाले ते? पण गुन्हेगार कोण ठरतोय तर सामान्य माणसाला ताबडतोब राजकीय कार्यकर्ता ऐकत नाही म्हटलं की ताबडतोब त्याला गुन्हेगार ठरवायचं. अशा प्रकारची एक नवीन राजकीय व्यवस्था या देशात जी निर्माण झालेली आहे, ही आपल्याला सगळ्यांना आज जे सुपात आहेत आणि मजा बघतायत त्यांना एक कळत नाही, त्यांच्या उद्याच्या पिढ्यासुद्धा याच्यामध्ये नष्ट होणार आहे. आता आमचं सगळं भोगून झालं, आम्ही 25 वर्ष खासदार आहोत. नाही ते आम्हाला मी पुढल्या पिढीचा विचार करतोय, त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय. आम्हाला काय मिळवायचं आहे? यातले अनेक लोक कधी आमदार होते, कधी खासदार होते, काही नेते होते, सगळे आपापल्या जीवन जगून झालेले आहेत. पण तुमच्या पुढल्या पिढीला जर जगायचं असेल तर आधी निर्भयपणे बोलायला शिका. आजही लोकांना निर्भयपणे बोलता येत नाही. मग अशी भोसले तुम्ही म्हणालात की पोलिसांसमोर मला तेव्हा बोलता येत नव्हतं, मी कसा, आजही कोणाला इथे निर्भयपणे बोलता येत नाही. आणि त्यासाठी आपल्याला हा देश स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं? तो काय मूक राहून झाला नाही ना. आम्ही बोललो, आमचे पूर्वज बोलले, महात्मा गांधी बोलले, पंडित नेहरू बोलले, सगळेच बोलले, बोलत राहिले. आणि त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्याला तुम्ही गुन्हेगार जमाती समजता ते लोक मोठ्या प्रमाणात होते. हे सगळे लोक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते. तुम्ही बघा, माथेरानचा स्वातंत्र्याचा लढा तो तिथे झाला, त्यात कोण होते? आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होता आणि तो देशभरामध्ये होता. तुम्ही ज्यांची नावं घेता, मग बिरसा मुंडा असेल किंवा हे सगळे आदिवासींचे जे पुढारी होते या महाराष्ट्रातले सुद्धा, हे सगळ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते आणि स्वातंत्र्याची किरणं त्यांच्यापर्यंतच पोचली नाहीत. ही या देशाची आजची आपली स्थिती आहे. आणि तरी या देशामध्ये आजही धनंजय थोरासारखे कार्यकर्ते निष्ठेने काम करतात, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तरी ही जी प्रक्रिया आहे कार्यकर्ता घडण्याची आणि घडवण्याची, ही या मातीमध्ये आहे, या पाण्यामध्ये आहे, इकडल्या महाराष्ट्राच्या. आणि शेवटी ते आतून सुद्धा यावं लागतं. हे अनेक लोक आहेत. उल्हासदादा हे कार्यकर्तेच, नेते झाले, आमदार झाले, युवक काँग्रेसचं नेतृत्व यांनी केलं. रामदास फुटाणे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून मग विधिमंडळात ते गेले. मोहन जोशी किती वर्ष काँग्रेसच्या झेंडा घेऊन ते फिरतायत, पण आहेत ना, झेंडा कायम आहे खांद्यावर. निवडणुका लढताय, झेंडा पण कायम आहे त्यांचा. समोर बसलेले अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत. आमच्या पक्षामध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी इतकी महान लोक निर्माण केले त्यांच्या काळामध्ये, साले 15 मिनिटात निघून गेले. बाळासाहेब ठाकरेंनी फाटक्या माणसाला मंत्री केलं, मंत्री करायची ओळख नाही, काही नाही. आमच्यासारखे अनेक लोक ज्यांची ओळख नाही त्यांना असे मोठे मोठे केलं, एका क्षणात निघून जातात. निष्ठा या शब्दाची व्याख्या बदलावी, अशा पद्धतीचं एक वातावरण दिसतंय. आणि म्हणून मी जेव्हा म्हटलं की धनंजय थोरात यांच्या कार्यक्रमाला मला का यायचं आहे, की अशा कार्यकर्त्यांकडून, अशा कार्यक्रमातून निदान लोकांपर्यंत पोहोचावं की 20-25 वर्षापूर्वी धनंजय थोरासारखे कार्यकर्ते या समाजामध्ये होते
आणि आजही त्यांचा स्मरण ठेवणारा आणि त्यांच्या नावानं काम करणारा एक मोठा वर्ग या पुण्यामध्ये आहे, जे अशा कार्यकर्त्याचं स्मरण ठेवतात. ज्या देशामधला पंतप्रधान आपली डिग्री विसरतो, पण आम्ही धनंजय थोरातचं स्मरण ठेवतो. ज्या देशाचा प्रमुख आपल्या बायकोला विसरतो, पण आम्ही धनंजय थोरातचं स्मरण ठेवतो. आम्हाला विस्मरण होत नाही चांगल्या कामाचं. ज्या देशाला पंडित नेहरूंचं विस्मरण होत आहे, त्या देशाच्या नेतृत्वाला तुम्ही काय सांगाल? महात्मा गांधींचं स्मरण करायचं नाही, पंडित नेहरूंचं करायचं नाही. ही लोक जन्मालाच आली नाहीत. अशा प्रकारच्या भूमिका आपण घ्यायच्या, लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवायच्या आणि बधीर असल्यासारखं जगायचं आणि वागायचं असा एक बधीर समाज या देशातल्या राजकीय व्यवस्थेनं जर निर्माण करण्याचं ठरवलं असेल, तर आपण त्याचं स्वागत करता कामा नये. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये 4000 ईव्हीएम जाळल्या जातात. जळल्या नाही, जाळल्या गेल्या. ज्या 4000 ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वापरल्या, 4000 सगळ्या अख्ख्या राज्यातल्या, त्यांना आग कशी काय लागू शकते? सरकारी इमारतीला आग लागते. आणि ज्या ईव्हीएमवर संशय आहे घोटाळ्यांचा, त्या ईव्हीएम 4000 जाळल्या गेल्या. जळाल्या नाही, जाळल्या गेल्या. याच्याविषयी या समाजाला कधीतरी सरकारला किंवा त्या सरकारची पालखी वाहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारावे असं का वाटत नाही? आम्ही जेव्हा प्रश्न विचारायला लागलो तेव्हा त्याने आम्हाला तुरुंगात टाकलं, आमच्यासारख्या अनेक लोकांना. म्हणून आम्ही बोलायचो थांबलो का? जर माझ्या पूर्वजांनी या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्राणांचा त्याग केलाय, तर आमच्यासारख्या लोकांनी निदान बोललं पाहिजे. मग कशा करता आम्ही बलिदानाच्या गोष्टी करायच्या? आम्ही कशा कशा धनंजय थोरातच्या नावानं पुरस्कार द्यायचे? असे असंख्य विषय, प्रश्न आपल्या समाजामध्ये आज उभे आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं उल्हासदादा लोक आले आहेत धनंजय थोरातांच्या कार्यक्रमाला, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे समाज अजून जिवंत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही धनंजय थोरातचा कार्यक्रम करताय, लक्षात लोक येतात, तोपर्यंत आपल्या आशा, या आशाची किरणं आपल्याला दिसणार आहेत. आणि धनंजय थोरातच्या स्मृत्या कायम राहायला पाहिजे. विलासराव देशमुखांनी मोठं योगदान दिलं. आपण सगळे त्याचे सहकारी त्या काळातले, तरुणपणातले आहात. आणि आजही लोक जेव्हा बसतात तेव्हा धनंजय थोरातचं नाव घेतात. ती फार मोठं योगदान आहे त्याच्या कार्याचं. तेव्हा मित्रांनो, आपण जिथे आहोत तिथून आपल्याला हे काम करावं लागेल. आणि एक सांगतो की सगळ्यात आधी निर्भय होणं फार गरजेचं आहे. जर कोणी लिहिणारा असेल तर त्यांनी त्या माध्यमातून काम केलं पाहिजे. बोलणारा असेल त्यांनी ते काम केलं पाहिजे. जिथे आहात तिथे तुम्ही या देशामधली लोकशाही, या देशाची सामाजिक परंपरा जी मोठी आहे, ते टिकवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. अशा कार्यक्रमातून, धनंजय थोरातसारख्या कार्यक्रमातून लोकांना एक प्रेरणा मिळेल. आणि मला दिसतंय तुम्हाला हॉल नाही मिळाला हे म्हणूच नका. तुम्ही एखाद्या झाडाखाली घेतलं सभा अशी तरी धनंजय थोरातच्या नावानं माणसं येतील. हॉल कशाला पाहिजे? नाही मिळाला हॉल. इतकं कमर्शियल झालंय सगळं. लग्नाला हॉल, मुंजीला हॉल, बुकिंग आहे. ह्याला हॉल, त्याला हॉल, नाही मिळत हॉल. धनंजय थोरातच्या नावाने एखादा हॉलच बांधू आपण. आणि तो फक्त अशाच कार्यक्रमाला देत राहू. तो मी आपल्या या धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशनचा मी आभारी आहे की त्यांनी मला या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं.
आपल्या सगळ्यांचे विचार मला ऐकता आले आणि मुख्य म्हणजे मलाही माझे काही विचार त्यानिमित्तानं मांडता आले. पण या सगळ्या भाषणामध्ये तुम्ही नाना का बोलायला दिलं नाहीत हा मगाशी मला प्रश्न पडला. म्हणजे मला प्रश्न पडला. हा करूया ना. हो नाही करायलाच पाहिजे. मगाशी मी पाहतोय मगासपासून की काय झालंय. राम म्हणजे रामाच्या मंदिरातले 5 कोटीची दानपेटीच पळवली जाते. अजून काय चोरीच्या गोष्टी आहेत देशामध्ये. म्हणजे मला प्रश्न पडला की काय आम्ही बघा राम जन्मभूमीच्या आंदोलनातला मी एक कार्यकर्ता, माझ्यावर सीबीआयची केस आहे. मी सीबीआयच्या समोर 4 वेळा त्या लिबरल आयोगासमोर उभा राहिलेला माणूस आहे. सातत्याने मी त्या आंदोलनामध्ये होतो. आम्ही एका फक्त संघवालेच नव्हते का भाजपवालेच नव्हते हो. आम्ही होतो. आम्ही गेलो. चार्जशीटमध्ये नाव आहे माझं. ते राम मंदिर तुम्ही उभं केल्यावर ठीक आहे, रामाच्या समोरची दानपेटी त्यातले 5 कोटी रुपये गायब होतात आणि जय प्रधानमंत्री त्या काळात 9 दिवस व्रत कैवल्य करून त्या गाभाऱ्यात बसले होते, उपवास तपास करत भस्म लावून चंदन लावून. ते 5 कोटी गेले रामाच्या पुढ्यातले. त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. अत्यंत महत्त्वाचं. ते का पारधी आहेत का चोरणारे? 5 कोटीची दानपेटी रामाची चोरणारे काय पारधी आहेत का? पण कोणाला काय वाटलं? सगळे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अरे रामाची दानपेटी 5 कोटीची चोरीला गेली. सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून टाकले त्यावेळेचे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय कोण चोरताय. ब्रजभूषण शरण सिंग सारखा बाहुबली सांगतो माझ्याकडे माहिती आहे, पण मी जर नाव घेतलं तर ती मोठी माणसं आहेत माझ्या जीवा. भाजपचा खासदार सांगतोय ब्रजभूषण शरण सिंग बाहुबली म्हणून त्याचं नाव आहे, दबंग. तो सांगतोय की जर मी काही बोललो तर ती मोठी माणसं आहेत माझा जीव घेतील. म्हणजे रामाला कोणी घेरलंय? कोणी? माफियांनी, दहशतवाद्यांनी. प्रत्येक वेळेला अयोध्येला धोका आहे दहशतवाद्यापासून पाकिस्तानच्या, पण पेटी तर दहशतवाद्यांनी चोरलेली नाही. मग कोण आहे दहशतवादी? कुठून आले? जरा प्रश्न विचारायला शिका. कधी दिसली हे राज्यकर्त्यांची माणसं इथे आसपास, त्यांना विचारा. जय श्रीरामच बोलायचं, पण रामाच्या 5 कोटीच्या पेटीचं काय झालं? मारुती कांबळेचं काय झालं? मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न जसा सामनामध्ये फुटाण्याने विचारला, तो अजूनपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. मारुती कांबळेचं काय झालं, तसं राम मंदिरातल्या 5 कोटीच्या दानपेटीचं काय झालं हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. तो विचारा. एवढंच मी त्यांच्या घरात आपण घुसलं पाहिजे. हे डरपोक लोक आहे. अरे मला बघून ते सगळे मंत्री बिंत्री भाजप पार्लमेंटच्या लॉबीत नुसती पळापळ होते. नुसतं मी जात असलो तरी नजरेला नजर देता एक त्या इथे सरकला इथे सरकला, मग माझा रस्ता मोकळा होतो. मी एकटाच जातो. तेव्हा एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. उल्हास दादा, मोहन दादा आणि मला आमंत्रित केलं. मी आपला आभारी आहे. लोकांनी ऐकलं, मी त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.